नमस्कार. मी आपला मित्र सचिन जगतकर. सचिन जगतकर डिजिटल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, पुन्हा एकदा इंटरेस्टिंग सब्जेक्ट म्हणजे माझ्या आवडीचा सब्जेक्ट क्रिप्टो करन्सी किंवा क्रिप्टो स्पेस, क्रिप्टो इंडस्ट्री याबद्दल मी या व्हिडिओमार्फत आपल्यासोबत काही संवाद साधणार आहे. बऱ्याच दिवसापासून मी क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये थोडंसं ॲग्रेसिव्हली वर्क करतो आहे आणि एक्सचेंजवरती ट्रेडिंगच्या माध्यमातून असू देत किंवा होल्डिंगच्या माध्यमातून असू देत काही क्रिप्टो करन्सीचा अभ्यास करतो आहे. आता बऱ्याचशा ज्या नवीन क्रिप्टो करन्सीज मार्केटमध्ये आहेत, नवीन टोकन्स मार्केटमध्ये आलेले आहेत, त्याच्यावरती मी अभ्यास करतो आहे. तर बरेचसे मित्र आहेत जे नवीन आहेत माझे, जे की विचारत आहेत, ज्यांना की क्रिप्टो स्पेसमध्ये यायचं आहे, पण बेसिक काही फंडामेंटल नाही आहे त्यांच्याकडे, म्हणजे क्लिअर नाही आहे, माहिती नाही आहे. तर त्यासाठी मी वर्कशॉप पण घेतो आहे लोणावळ्यामध्ये येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी मी क्लिअर करतो आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की क्रिप्टो करन्सी म्हटलं की बऱ्याचशा नवीन लोकांना, जे नवीन आहेत किंवा ज्यांना क्रिप्टो स्पेसबद्दल माहिती नाही, क्रिप्टो इंडस्ट्रीबद्दल माहिती नाही, तर त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की आपण क्रिप्टो करन्सी तर ऐकलं आहे, बिटकॉईन असू देत किंवा इथेरियम असू देत, BNB असू देत, अशा बऱ्याचशा क्रिप्टो करन्सी ऐकल्या, पण नेमकं ही क्रिप्टो करन्सी वर्क कसं करते आणि खरंच आपल्याला याच्यामधून पैसे अर्न करण्यासाठी चान्स आहे का, अपॉर्च्युनिटी आहे का. तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो मित्रांनो, कारण की कुठली इंडस्ट्री जेव्हा सुरू होते त्यावेळेस बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतात आणि पर्टिक्युलर आपण मराठी माणसं आहे त्यामुळे आपल्याकडे त्या पद्धतीचं नॉलेज आपल्याकडे येऊ शकत नाही. जे की बाहेर पंजाब असू देत किंवा दुसरे राज्य आहेत, तिकडे मॅक्सिमम लोक बाहेरच्या कंट्रीजमध्ये राहत असल्यामुळे त्यांना ती इंडस्ट्री किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ती इमिडिएट करण्यासाठी मदत होते. आपल्याकडे पण जसं की आपण म्हणतो की जेव्हा इंडियामध्ये भारतामध्ये इंग्रजांनी पहिल्यांदा ट्रेन आणली होती, त्यावेळेस ट्रेनला बघून लोक म्हणत होते की हा आगीचा बंब आहे आणि ह्याच्यामध्ये कोण बसणार आहे. पण ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींसोबत फ्रेंडली झालो, की लोकांना कळायला लागलं की ट्रेननी सुखकर प्रवास होतो, त्यावेळेस आपण त्या गोष्टींची फ्रेंडली झालो आणि आपण विश्वास ठेवायला लागलो. सेम विमानाबद्दल झालं. कुठलीही टेक्नॉलॉजी जेव्हा येते त्यावेळेस मनामध्ये संभ्रम असतात, मनामध्ये शंका असतात आणि त्या शंका संभ्रम असणं आवश्यक पण असतं. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत या इंडस्ट्रीमध्ये, क्रिप्टो स्पेसमध्ये तुम्हाला एक बेसिक माहिती कळणार नाही, ती पण आपल्या सतत विवेकबुद्धीने तुम्हाला घेता आली पाहिजे. ती माहिती तुमच्याकडं जर असणार नाही तर या क्रिप्टो स्पेसमध्ये न आलेलं बरं असतं. कारण की बरेचसे लोक क्रिप्टो करन्सीला, जिथं मी प्रत्येक वेळी म्हणतो की जिकडे संभावना असतात तिकडे स्कॅम्स होतात, म्हणजे जिकडे अपॉर्च्युनिटी स्कॅमरला दिसते तिकडे 100% संभावना. हे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये हेच आहे. तर बरेचसे क्रिप्टो करन्सी आहेत ज्या की आता बायनान्स असू देत, बायबिट असू दे, जे की इंटरनॅशनल एक्सचेंज आहेत, त्याच्यावरती आत्ता लिस्ट झालेले आहेत आणि येणाऱ्या 2024च्या बुल रॅलीमध्ये, आता बुल रॅली म्हणजे काय तर बिटकॉईनची हलविंग पुढच्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये आहे. म्हणजे बिटकॉईनचा काही भाग आपण बर्न केला जातो त्या अल्गोरिथममध्ये सेट असल्यामुळे, आणि दर 4 वर्षानंतर ही हलविंग होते. आणि त्यासोबतच जेव्हा बिटकॉईन पंप होतो, सोबत अल्ट कॉईन्ससुद्धा, अल्ट कॉईन्स म्हणजे अल्टरनेट, बिटकॉईनला सोडून जे कॉईन्स आहेत ते सगळे अल्ट कॉईन्ससुद्धा पंप होतात. तर इकडे मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की क्रिप्टो करन्सीमध्ये जेव्हा आपण एक्सचेंजला येतो आहे त्यावेळेस आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की कुठल्या क्रिप्टो करन्सीमध्ये पोटेन्शियल आहे, कुठल्या क्रिप्टो करन्सी खरंच यूज केसमध्ये आहेत, त्याची टेक्नॉलॉजी खरंच यूज होते का. या बेसिक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाही आहेत. लोक बिटकॉईनला बघतात, इथेरियमला बघतात आणि मला प्रत्येक वेळी सांगत असतात की बिटकॉईन या वर्षी एवढ्या रुपयाला होता, मी तर 40,000ला बघितला, मी 50,000ला बघितला, मी 1 लाखाला बघितला, मी 10 लाखाला बघितला, मी आज 70 लाखाला बघतोय. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की किती लोकांनी तो बिटकॉईन त्या वेळामध्ये घेतला, तर त्याचं उत्तर असतं 0. म्हणजे सामान्य माणूस आपण त्याकडे फक्त बघत असतो क्रिप्टो करन्सीकडे. मग BNB 2017मध्ये आला आणि मग डॉलरमध्ये काही पैशामध्ये तो भेटत होता आणि आज $500-600 झाला. इथेरियम 2016मध्ये तुम्हाला $2-3 भेटला असता. पण त्यावेळेस आपण ह्या गोष्टी केल्या का, तर नाही केल्या. आणि आपण ज्यावेळेस मार्केटवरती जातं, म्हणजे आपण सामान्य लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा बिटकॉईन 70 लाखाला जातो, 80 लाखाला जातो,
त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण बाय करायला पाहिजे आणि त्यावेळेस तो बिटकॉईन म्हणजे जे आपण त्याला म्हणतो की इन्व्हेस्टर असतात क्रिप्टो करन्सीमध्ये इन्व्हेस्ट करणारे, त्यावेळेस ते एक्झिट होतात. म्हणजे सिम्पल आहे की तुम्हाला कधी एंट्री करायची आणि कधी एक्झिट व्हायचं हे क्रिप्टो स्पेसमध्ये, क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे तसं क्रिप्टो इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्हाला माहीत असावं. म्हणजे ह्याचा अर्थ ती जुगार आहे का? तर 100% तो जुगार नाही आहे. त्या क्रिप्टो करन्सी अतिशय टेक्नॉलॉजी वाईज किंवा टेक्निकल टीमनी घडवलेल्या क्रिप्टो करन्सीज असतात आणि त्याचं तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करता आलं पाहिजे, टेक्निकल ॲनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या कंपनीबद्दल आपण एखादी भारतातली कंपनी जशी की स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीबद्दल काय काय बघितलं जातं, तर मग त्या कंपनीचं व्हिजन काय, त्या कंपनीचे ओनर काय आहेत, त्यांचं प्रिव्हियस एक्सपिरियन्स काय होता, किती दिवसापासून ती कंपनी मार्केटमध्ये आहे, त्यानंतर त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय, त्यांचे प्रॉफिट आणि लॉसचा रेशो कसा आहे किंवा मार्केटमध्ये तो त्यांची स्टेटस काय आहे, ह्याच्यानंतर आपण त्या कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. आता बरेचसे लोक म्हणतात की 1995ला आम्ही इन्फोसिसचे शेअर घेतले होते आणि 2010ला एवढे रुपये झाले त्याचे. म्हणजे ही गोष्ट आपण अनुभवलेली आहे. पण ती घेतले कोणी? ज्यांच्याकडे ते व्हिजन होतं, ज्यांनी त्यावेळेस स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, त्यांनी म्हणजे पैसे बनवले. बरेचसे उदाहरणं आपण पेपरच्या माध्यमातून ऐकतो किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकतो की या माणसांनी त्या काळामध्ये हे स्टॉक घेतले होते आणि आज त्यांना करोड्स ऑफ रुपीज भेटले. तर हे कोणाला भेटले? आपण रिअल इस्टेटचं बघूया. तर रिअल इस्टेटमध्ये सुद्धा 20-25-50 वर्षापूर्वी ज्यांनी जागा घेतल्या होत्या, ज्या की मार्केट प्लेस होण्याच्या अगोदर त्यांनी ते विजन ठेवलं होतं आणि ते आज करोडो रुपये त्या प्रॉपर्टीच्या म्हणजे त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती ती करोड रुपयामध्ये गेलेली आहे. तर सेम क्रिप्टो करन्सीचं पण आहे. आज आपल्याला या क्रिप्टो करन्सीकडे पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. बघा आज म्हणजे गव्हर्नमेंट काय म्हणतं आहे, गव्हर्नमेंटचे काय लिगल ॲक्शन्स होणार आहेत. तर आता गव्हर्नमेंटने स्टँड घेतला आहे की ह्याच्यामध्ये 30% जो टॅक्स होता तो 10%वरती आणलेला आहे आणि गव्हर्नमेंट 100% मला असं वाटतं की गव्हर्नमेंटला 10% देऊन आपण हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये कुठले प्रोजेक्ट्स आहेत जे की या बुल रॅलीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो, म्हणजे त्याचं प्रॉफिट घेऊ शकतो. म्हणजे 2-3 महिन्यामध्ये आपला जो पोर्टफोलिओ आहे, म्हणजे $1000 असू दे, $2000 असू दे, $1000चा कदाचित $5000, $10000, $25000 सुद्धा होऊ शकतो. कारण की असे काही मेम कॉईन्स आहेत ज्या मेम कॉईननी 10,000 पट रिटर्न्स दिलेले आहेत. आता हे लोकांना विश्वास बसत नाही. आता मी या स्पेसमध्ये असल्यामुळे मला माहीत आहे की काही क्रिप्टो करन्सीच्या लॉन्चिंगच्या वेळेस आपण घेतो, लॉन्चिंगच्या अगोदर आपण घेतो आणि लॉन्च झाल्यानंतर तो एकदम पंप होतो आणि लोकांचा पैसा मोठा झालेला आहे. आज जवळपास 25,000च्या वरती कॉईन मार्केट कॅपवरती क्रिप्टो करन्सीचे. पण तिकडे मग नवीन माणसांना वाटतं की बाबा हा कुठली करन्सी घ्यायला पाहिजे आणि म्हणजे त्यांना माहीतच नसतं कुठली क्रिप्टो करन्सी घ्यायला पाहिजे. तर आता मी काही छोट्या 1-2-3 क्रिप्टो करन्सी ज्या की या क्रिप्टो बुल रॅलीमध्ये अतिशय चांगला म्हणजे 5000 पट रिटर्न भेटू शकतात. आता हे नवल वाटेल पण निश्चितपणे या व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि त्या क्रिप्टो करन्सी लिहून ठेवा. त्या क्रिप्टो करन्सी म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आज इथेरियम आज $3,000 ते $4,000 मध्ये आहे आणि इथेरियम येणाऱ्या बुल रॅलीमध्ये मे बी $10,000-15,000 पर्यंत जाऊ शकतो. आज BNB $500-600 मध्ये खेळतो, तो पण $1,500 पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर बऱ्याचशा अशा मानता म्हणून एक क्रिप्टो करन्सी आहे जी तुम्हाला $2-3 मध्ये आज भेटते आणि ती मे बी $100, $200 या ह्याच्यामध्ये होऊ शकतो. काही मेम कॉईन्स आहेत जसं की तुम्ही पेपे ऐकलं, डॉगी ऐकलं, हे आज खूप कमी पैशामध्ये तुम्हाला भेटत आहेत आणि ते जर घेऊन तुम्ही या बुल रॅलीपर्यंत पेशन्स ठेवले म्हणजे 2-3 वर्षाचे तर पेशन्स आहेत, पण मॅक्सिमम प्रॉफिट या बुल रॅलीमध्ये 2024च्या म्हणजे पुढच्या महिन्यापासून जे हाल्विंग होणार त्या बुल रॅलीमध्ये अतिशय चांगलं प्रॉफिट तुम्हाला 2-4 महिन्यामध्ये भेटू शकतं. असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत जे की मी निश्चितपणे लोकांसोबत डिस्कस करत असतो आणि माझं एक चॅनल पण आहे व्हॉट्सअपवरती एक ग्रुप बनवलेला, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. हा मी फेसबुकवरती अपलोड करेल आणि इकडे जर तुम्हाला म्हणजे ह्या क्रिप्टो स्पेसमध्ये ऑथेंटिक पद्धतीने वर्कआउट करायचं असेल तर निश्चितपणे आपण कनेक्ट होऊ शकतो.
तर माझ्या नंबर किंवा इकडे तुम्ही कमेंट करून स्वतःचं नंबर टाकू शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, या बुल रॅलीचा 100% आपण फायदा घेऊया, कारण की ही बुल रॅली 2024ची बुल रॅली ही अतिशय जबरदस्त होणार आहे. 5,000, 10,000, 20,000 पट प्रॉफिट इकडून आपण काढू शकतो. पण आपल्याला ते प्रोजेक्ट माहीत असणं आवश्यक आहे. कुठल्या प्रोजेक्टमध्ये आपण इन्व्हेस्ट केल्यानंतर, म्हणजे जे की जेन्युइन असावेत, त्याची टीम स्ट्रॉंग असावी आणि ते परफॉर्म होणारे प्रोजेक्ट असावेत, जेणेकरून आपण या बुल रॅलीमध्ये खूप चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये आपण त्याला म्हणजे लाखो डॉलर्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. तर मित्रांनो, तर बऱ्याचशा लोकांना मी सांगतो की जर लोणावळ्याला तुम्हाला यायचं असेल तर ते पण तुम्ही इकडे नमूद करा. मी सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि बिलीव ठेवा, विश्वास ठेवा. क्रिप्टोकरन्सी उद्याचं फ्युचर आहे. ही टेक्नॉलॉजी उद्याचं फ्युचर आहे, कारण की पुढच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्रिप्टोकरन्सीनी होतील. हे आज मी तुम्हाला सांगतो आहे, म्हणून म्हणतो की व्हिडिओ सेव्ह ठेवा आणि निश्चितपणे क्रिप्टोकरन्सीवरती विश्वास ठेवा. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.